चेंडू सायकलला अशोसाठी. ओहो, पहिल्या चेंडूला सन्मान दिला. त्याला माहिती आहे हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला. सेकंडला फलंदाज पाहायला मिळतो अजय, सेकंडला नितीन. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सनी नंबर 17 ज्या अंगावरती बलिदान फुल टॉस वसूल करायचा होता, करता आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू आहे ना निघून जातो. डोळ्याची पापणी लावते की लावते, चेंडू निघून गेला. हे क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये, जर तरला इम्पॉर्टंट नाहीये. क्रिकेटमध्ये इथून आपण खेळत असताना जरूर पाहतो सिंगल डबलला फार प्राधान्य आहे क्रिकेटमध्ये. आणि इथून चेंडू झाल्या आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला, एकही धाव आली नाहीये. हा चेंडू काय असणार, वंसांचा इशारा आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. नो घोषित केला आणि इथून हा नो आला आपल्याला बघायला मिळतंय. नो प्लस 1 या 2 धावा ऍड होतील. श्री गणेश झाला धाव खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 2 धावे. ह्या 2 धावा असणार आहेत. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती सनीला आपण पाहिलं. आई विठला देवी चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. एक चांगलं क्रिकेट. ओहो, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कडा खाली राहिला, निघून जातो. एक सिंगल इथून मिळेल. इथून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, फुल टॉस जायची शक्यता. टिपला जाईल, मासा गळ्याला लागला, जाळ्यामध्ये अटकला. पहिला मोहरा, पहिली विकेट. मैदानाच्या बाहेर जात असताना नितीन बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक पहिला लागतो टीम बॅटिंग करत असताना. काहीरला इथून माघारी परतावा लागेल. खेळाडू नितीन बॅक टू द डगआउट. पहिला धक्का इथून माघारी परतावा लागेल. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जातो. 1 मिनिट थांबायचं. पीडचा जो चेंडू होता तो झाला आणि त्यानंतर हा विकेट आहे. नक्कीच फलंदाज माघारी परतावा लागेल विकेटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 3 and a scoreboard, लॉस ऑफ द 1 विकेट. टीम काहीरला एक गडी गमावला बॅटिंग करत असताना. चेंडू झाले आतापर्यंत 4. षटक नंबर, ओव्हर नंबर पहिलं गोलंदाजी सनीच्या हातामध्ये. ओहो, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. फक्त वाईट असेल आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही हात खुल्ले गेलं. स्वेर चेंडू आपल्या पंचांनी सांगितला. इथून वाईटचा इशारा. धाव 1 ऍड होईल. 4 and a scoreboard, लॉस ऑफ द 1 विकेट. 4 षटकामध्ये धाव आहेत. स्वतःच्या फॉलो मध्ये थांबवला. चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे, लाईन चांगली आहे. अकडून ठेवलंय, झकडून ठेवलंय, रणनीतीवरती ब्रेक लावला. बेड्या टोकल्या अक्षरशः पायामध्ये, कारण धावा येत नाहीये. हे क्रिकेट आहे मित्रांनो, मगाशीच उल्लेख केला. इथून हा फटका देखील चांगला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवला नाही. ही चुकी आहे आणि चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये आम्ही सूचना करत असतो, जो चेंडू थांबवाल ना तर कुठेतरी इथे थोडीशी फिल्डिंग मिस झाली आणि तिथून चेंडू निघून गेला. चौकार. धावसंख्या धावफलकावरती पहिलं षटक संपुष्टात आला. फक्त धावा खर्च केला 8. एक गडी गमावला बॅटिंग करत असताना तो टीम काहीरने. तर वेलकम आहे दादा आपल्या मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सन्माननीय दबन वनडे साहेब यांचं देखील स्वागत आहे. वेलकम. आपल्याला पाहायला मिळतं हे पाया उभा करायचा असतो ना, हे अध्यक्ष संस्थापक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ते नक्कीच ते असल्याशिवाय ही स्पर्धा हे पाठीचा कणा म्हटलं तरी हरकत नाहीये. ते माननीय सन्माननीय दबन वरंडे साहेब वेलकम. तुमचं देखील स्वागत. आमचे सचिव माननीय सन्माननीय सचिन दादा देखील त्यांच्या सोबतच आपल्याला पाहायला मिळतं आणि हे नक्कीच वारंवार त्यांच्या सोबत असतात, कारण पाठीवरची थाप आयोजन करणं खायची गोष्ट असते आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांचा सपोर्ट फार असतो. आणि वेलकम आहे. थँक्यू सो मच. अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं टीम मोरणा क्रिकेट असोसिएशनचे. आणि इथून या मॅच मध्ये होत्या मॅचकडे जाऊया. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला 8. दुसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज काशीनाथ. हो फटका चांगला. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुलले.
चमत्कार झालाय. महत्वाचा गडी जाळ्यामध्ये बसला, महत्वाचा मोहरा गळ्याला लागलाय आणि हे तो अजयची विकेट. काहींचा एक ड्रॉप कार्ड म्हटलं तरी हरकत नाहीये, एक हिरा, एक मूल्यवान वस्तू म्हटली ना तरी हरकत नाहीये. ती मैदानाच्या बाहेर आणि त्या दिवशी ती वस्तू बाहेर गेली आणि तिथून कुठेतरी संघ बॅकफुटला आला. आता ते चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळणार का? धावा फक्त 8, विकेट 2. नवीन बॅटर किरण, छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करणार का मैदानाच्या आतमध्ये? इथून पाहूया. नवीन बॅटर किरण जातोय. षटक क्रमांक ओव्हर नंबर 2 हाताळत असताना काशीनाथ विकेट पहिला घेतला. नेक्स्ट मॅच यामधून तो जिंकणार, तो टीम फाईट करणार आहे. वरंडेवाडी संघ रेडी राहायचं आहे, हे लक्षात घ्या, कुठेही जाऊ नका. यामधून तो जिंकणार, तो फाईट करणार टीम वरंडेवाडी संघासोबत, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा किरणच्या बॅट मधून आल्याबरोबरच ओहो, प्रयत्न चांगला आहे, हरकत नाहीये, प्रयत्न चांगला आहे. झेल ड्रॉ झाला, मात्र अजून एक धक्का लागला असता टीम काहीरला, तो किरण मात्र माघारी परतला असता आणि इथून सुरक्षित जीवनदान मिळालं. देवदेव जरूर केला टीम काहीरने आणि आतमध्ये राहिला खेळाडू किरण. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, ती धावफलक 9 आणि स्कोर बोर्ड 9च्या घरामध्ये. लॉस ऑफ द 2 विकेट्स. हा चेंडू चांगला आहे, सुरेख चेंडू आहे, डायरेक्ट हिट करायचा होता काशीनाथला, बॅकअप नसल्यामुळे डायरेक्ट हिट केला नाहीये. मात्र सनी लॉंगॉनला तैनात होता, बॅकअप जरूर मिळाला असता, मात्र हरकत नाहीये. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट दाखवणं फार इम्पॉर्टंट असतं. कधी क्रिकेट कोणाला रडवतं आणि कधी क्रिकेट कधी कोणाला हसवतं, आणि जेव्हा जेव्हा एका धावेने संघ परास्त होतो ना तेव्हा तेव्हा त्या एका धावेची किंमत आपल्याला समजत असतं. आणि क्रिकेट जर बोलवत असेल ना तर नक्की जा मित्रांनो. एका वेळेस पोरगी धोका देईल मात्र क्रिकेट देणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि हे क्रिकेट आहे ना शेवटपर्यंत आपलंच राहणार आहे. हा वाईट आला आणि इथून पंचांचा इशारा वाईटचा दोन्ही हात खुल्ले केलेत आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 2 विकेट आउट झाला. 11 धावा धावफलकावरती. इथून चेंडू झाला आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, अजून एक चांगला फटका 7 नंबरच्या क्षेत्ररक्षक मिड ऑफला काही नाका फेकी करापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळालं. किरण गेला खेळाडू विजय, 2 खेळाडू आहेत. विकास 4 चेंडूचा खेळ झाला. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज काशीनाथ. 2 to go, 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 आहे आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला फटका किरणच्या बॅट मधून येतो. क्षेत्ररक्षक येतो, 1 बाउन्स चेंडू अडवला. फेकी करायपर्यंत एक सिंगलच फक्त द्यावी लागेल. सिंगल डबलच धावा बनवतो टीम काहीर संघ. वाढले धावा 14च्या भरामध्ये. 5 चेंडूचा खेळ झाला. षटक नंबर 2, ओव्हर नंबर 2, 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये. आई विठलाई देवी चषक 2024 आणि म्हटलं ना अर्थातच या स्पर्धा फार चांगल्या आहेत आणि मोरणा क्रिकेट असोसिएशन बद्दल सांगायला गेलं ना दिवस कमी पडेल. चांगलं असं चॅम्पियन ट्रॉफी देखील झाली आपण पाहिली मागच्या हप्त्यामध्ये. अतिशय चांगलं असं आयोजन टीम आयोजक अटोलीच्या माध्यमातून झालं. अतिशय चांगलं असं आयोजन पाहायला मिळालं. 15 धावा. ओव्हर नंबर संपला 2. षटक नंबर 2 संपला. फक्त धावा खर्च केल्या 15. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3ऱ्या षटकामध्ये कोण येणार? पंच जास्त वेळ घ्यायला लावू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं. चला क्षेत्ररक्षण सजवा. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोणता वापर केला जातोय, कोणाला काढला जातोय आणि 3रं षटक फार इम्पॉर्टंट आहे कारण 2ऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गोलंदाज आपल्याला पाहिलं काशीनाथने. आपल्यापर्यंत तुमच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवतो मी. 7 धावा खर्च केल्या आणि अजूनही आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र बनवला मात्र बॉलर जे अर्धे गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, ग्रामस्थ असतील,
या व्यासपीठावरती दादा, हे व्यासपीठ आपलं आहे, व्यासपीठ आपल्या सर्वांचं, आणि स्पर्धा देखील आपली आहे. ओहो, चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये, इथून निघून गेला आणि फक्त धावा 15. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं मात्र तिसरं. 15 धावा धावफलकावरती. अजय बॉलिंग ट्रॅक वरती नंबर जर्सी 29 29 इथून पाहायला मिळतं मी डॉडला क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक येतो, मिसफील्ड झाले आणि प्रयत्न करायचा चेंडूला थांबवायचा, थांबायचं नाहीये. देवा तुम्ही थांबाल ना तर 4 धावा देखील जातील. तर त्या खेळाडूने तिथे थांबता न जर चेंडू अडवला असता ना तर नक्कीच थांबला असता. क्रिकेटमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये मगाशीच सांगितलं, जेव्हा एका धावेने संघ हारतो ना तेव्हा त्या एका धावेची किंमत काय असते ना ते त्या खेळाडूला समजतं. आणि आता हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. ओहो, फटका चांगला आणि जातोय मस्तक पे दस्तक भिरकावून दिला. खासियत आहे ह्या खेळाडूची आणि निघून जातोय विकीच्या विकासच्या वाटमधून. एवन कॉलेजीचा बँड षटकार दाखवलाय, चला मी झुकेगा नाही आणि इथून सांगतोय मी थांबणार नाहीये, माझी बॅट इथे आता मात्र तळफली आहे. आणि धावसंख्या धावफलकातून 25 होत्या 15 आणि धावा वाढला वेगाने. पुन्हा एकदा फटका चांगला झेल काही क्षेत्ररक्षक येतोय, पहा एका हातामध्ये टिपला झेल. काय झेल टिपला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्या खेळाडूचं विनोद. अब्दुल संघाचा विनोद एका हातामध्ये झेल टिपला, विकेट घेतली आहे. इथे होत्या 15 धावा, नंतर वेगाने वाढला 25 झाला. चेंडू झाले आतापर्यंत 4. 2 to go. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. लक्षात घ्या, स्पीडअप घेणं फार इम्पॉर्टंट आहे ना, हे क्रिकेट आहे मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये जर बघायला गेलं ना आपण फार असं चांगलं क्रिकेट मॅच मध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट मॅच टीम वरंडेवाडी संघ कुठे जायचं नाहीये हे लक्षात घ्या. जशी मॅच संपेल तसं तुमच्या मॅचला सुरुवात होणार आहे. विकेट मिळाली असती जर फेकी बॉलर कडे आली असती, लक्ष जर क्रिकेट मध्ये असेल ना तर नक्कीच धावा देखील कमी होतील आणि विकेट्स देखील येतील. आणि इथून 5 बॉल झाले, 1 धावा आला. 26 26च्या घरामध्ये. ओव्हर नंबर शेवटचा तिसरा. 1 to go. शेवटचा चेंडू. नवीन बॅटल चंदू सेकंडला पाहायला मिळतो. बॉल तयार, चांगला फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक मिड ऑफला. दोन्ही हात खुल्ले केले आहेत आणि फलंदाज बस साधा सोपा सरळ झेल टिपला. माघारी परतावा लागेल किरणला आणि ओव्हर नंबर पहिल्या डावाचा खेळ संपला. इथून पहिली इनिंग संपली, धावा बनवल्या 26 आणि लक्ष ठेवलंय अर्धव्या संघावरती 27 धाव्यांचं. ते टीम मात्र कायर या संघाने. वेळ न घेता लगेच मैदान सोडायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं टीम काहीर संघ. यानंतर एक आवाज आपल्याला पाहायला मिळतो कुसुम गावचा. एक सुमधुर आवाज आहे. आमचे एक मित्र आहेत ते वैभव दादा तुमच्या समोर जरूर समालोचनासाठी नक्कीच उपस्थित राहतील. थँक्यू सो मच. वेलकम सर. एक कुसुमचा गोड आवाज तुमच्या कानापर्यंत जरूर पोहोचेल. हॅलो, यस धन्यवाद. 28 नाही 27 टिकून झाले त्यांचा 15 20 27
आता चालू असलेलं मॅच एकीकडे आपण बघतो श्री सोमय्या 11 आडते वर्सेस श्री विठलाई 11 काहीर. पहिल्यांदा बॅटिंग करून धावफलकेवर धावा जमवल्या गेल्या त्या 27 आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान तो सोमय्या 11 आडते या संघासमोर ठेवण्यात आलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमदे सर्व कार्येषु सर्वदा. पहिलं वंदन त्या गणरायाला, 14 विद्या आणि 64 कलांचं माहेरघर असणाऱ्या गणेशाला. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, फक्त नोंदितो छत्रपती शिवराया. हो खरंच अवघ्या हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि नतमस्तक या मातीसमोर ज्या मातीनं तुम्हा आम्हाला खेळाडू म्हणून जगण्याची ओळख देते. माझे ग्रामदैवत आई मळाईदेवी आणि नाईकबा महाराजाला वंदन करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी वैभव चौदार आजच्या या दिवसाचा ॲज अ समालोचक म्हणून प्रारंभ करतोय. जिथं आपल्याला बघायला मिळतं आई विठलाई देवी चषक 2024 पर्व पहिलं. आणि जरी पर्व पहिलं असलं तरी दिमागदार शैलीत हे सकाळपासून आयोजन अगदी चांगल्या पद्धतीने पार पडताना आपल्याला बघायला मिळालं. आजच्या दिवसातील पुढची लढाई एकीकडे आपल्याला बघायला मिळतो सोमय्या 11 आडदेव संघ वर्सेस श्री विठलाई 11 काहीर संघ. नाणेफेक जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, 27 धावा धावफलकावर जमा केल्या आणि 28 धावांची गरज आता सध्या आडदेव या संघाला आपल्याला बघायला मिळते. आडदेव संघाचे ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत. मी विनंती करतो आडदेव संघाचे ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक, आपण मात्र व्यासपीठावर या, व्यासपीठाची शोभा वाढवा. हे व्यासपीठ खरं तर तुमच्यासाठी आहे, तुम्ही आहात, तुमचा पाठिंबा क्रिकेटला आहे. म्हणूनच आज मोरणा टेनिस क्रिकेट हे एक असोसिएशन चांगल्या नावाला आलेले आहे. 28 धावांची गरज, 3 षटकांचा सामना. पहिली ओव्हर पॉवर प्लेचं म्हणजे पहिल्या षटकामध्ये नियंत्रित 2च फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी कॉर्नरला सजवला आहे, तर दुसरा आपल्याला बघायला मिळतो लॉंग ऑन लाईक सजवला आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक, पॉवर प्लेचं महत्वाचा षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर जर्सी नंबर 02 अजय आपल्याला बघायला मिळतोय. आणि बॅटिंगसाठी एकीकडे सनी, दुसरीकडे संदीप, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विश्वास असणं गरजेचं असतं, साथीदारांवर आपल्या टीम मेंबर्सवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी अजयचा आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू, वाह, वेग आहे या गोलंदाजाकडं, परंतु दिशा मात्र इथे चुकीची आहे. आणि ज्यावेळेला दिशा चुकीची असते त्यावेळेला मात्र दशा चुकीची करायला पंच उपस्थित असतात. वाईड +1 आली आहे. धावसंख्येचा झाला श्री गणेशा 2 या आकड्यानं. आणि आता सनीला थोडासा कॉन्फिडन्स आला असेल, परंतु समोर अजय. हा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. लेगबायच्या स्वरूपातील 1 धाव, धावफलकेवर आता 3 धावा. एक ऑफिशियल चेंडू मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईक लेनला आता संदीप आपल्याला बघायला मिळतोय. राईट हँड आणि लेफ्ट हँडेडचं कॉम्बिनेशन बनवत असताना आडदेव संघ ऑलवेज डोकेदुखी असते क्षेत्ररक्षकांसाठी, गोलंदाजांसाठी, कारण वारंवार तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन येतो त्यावेळेला सुद्धा तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं आणि सोबतच लाईन लेंथ मध्ये सुद्धा असर पडतो तो गोलंदाजाच्या. राईट आर्म ओव्हर द विकेटने अजय, समोर संदीप, हा हिटर. बघूया हा पुढचा चेंडू. शॉर्ट पिच उडवलाय, फटका चांगला आहे परंतु जागा चुकीची आहे. तिथे फक्त मिळतील 1 धाव आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने सरकते पुढे. 28 धावांचं आव्हान आहे समोर. सनी आणि संदीप चांगली सुरुवात करून दिली संघाला, परंतु अजय वेगवान गोलंदाज, काहीरचा हा एकमेक अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग मध्ये थोडासा निराशाजनक खेळ राहिला जरूर, परंतु गोलंदाजी मध्ये आपलं सर्वस्व देताना बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर विकेटने अजय सज्ज होतोय. कोणतंही समीकरण जर तुम्हाला सोपं आणि यशस्वी करायचं असेल
तर जसं आपण लोकलनं प्रवास करत असताना लटकणाऱ्या अँगलवर किंवा त्या करीवर जेवढा विश्वास ठेवतो ना, तेवढाच विश्वास जर आपल्या संघातील टीम मेंबर्सवर आणि आपल्या साथीदारांवर ठेवला तर अनेक समीकरणं विजयाच्या बाजूने तुमच्या बाजूने झुकली जातील. यासाठी साथीदारांवर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं. ओके, पुढचा चेंडू अजय, समोर संदीप, या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, शॉर्टपुट प्रकारचा चेंडू मात्र इथं शांत केलं होते संदीपला. निर्धाव चेंडू आला. आता मात्र लय आपली पकडली अजयनं. पहिला चेंडू अवंतर जरूर गेला, परंतु त्यानंतर मात्र शांत ठेवलं दोन्ही फलंदाजांना. हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटने अजय. शॉर्ट पिच, आता फटका फसला होता श्रीकरेनला लागलेला हा फटका क्षेत्ररक्षक काढून फेकी करेपर्यंत सुरक्षित पॉपिंग ग्रीस मध्ये दाखल झालाय आणि इथं मात्र एक धाव सोरीज आपल्याला बघायला मिळाल्या. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावर. ऑफिशियल स्कोरर भूषण कोळेकर माझ्यासोबत जोडले गेलेत. एमसीए क्वालिफाय स्कोरर. लेफ्ट हँडेड बॅट्समन पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय सनी. अष्टपैलू खेळाडू हा सुद्धा. बघूया हा पुढचा चेंडू. हिट फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं बटन, पहिला झटका लागतो तो अर्धेव संघाला. येस, नक्कीच थोडासा त्यांचा डिसिजन देताना थांबतायत. चेंडू चांगला होता, अगदी फुल्लर लेनचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. शरीर आणि बॅट याच्या मधून जो गॅप होता तो गॅप मात्र भेदला आहे गोलंदाजानं आणि तो गॅपच यष्ट्यांपर्यंत चेंडूला जाऊन पोहोचून गेलाय. विकेट तर आपण बघूया पंचांचा डिसिजन पर्यंत आपल्याला थांबायला लागेल. ओहो, पंचांनी नो बॉल दर्शवलाय. गरुडाची नजर, बाजीरावची तलवार आणि पंचांचा इशारा हा कायमच चांगला असतो. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय करून चालणार नाहीये. पंचांनी नो बॉल दर्शवला. फ्रीजचा सुद्धा चान्स आहे. सनीला मिळालेला जीवदान, बघूया सनी कितपर्यंत या जीवदानाचा फायदा उचलतोय. आता नो बॉल आलाय म्हणजे एक आयती धाव तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना बघायला मिळेल. 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि सनी सुद्धा सुरक्षित आहे. बघूया राईट आर्म राऊंड विकेटने फ्रीजचा चेंडू खेळण्यासाठी सनी सज्ज झाला. फ्रीजचा चेंडू, त्याच्यावर हा प्रहार. वॉट शॉट ऑफ द डे. 1 बाउंड, सीमा रेषा पार आलाय, चौकार. काय फटका हा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॅकफुटला जाऊन मात्र या फटक्याला खेळलाय आणि क्लासिकल फटका मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर आलेला हा चौकार. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन दिसते. याच्या अगोदरची मॅच आपण बघितलं तर सामनावीर राहिला चेतन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचा वरंडेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू चेतन ठरला या आधीच्या मॅन ऑफ द मॅच सामनकरी. पाच चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या आहेत आणि आता मात्र सनीनं आपला इरादा स्पष्ट केलाय. 1 जीवदान सनीला मिळालंय आणि त्या जीवदानाचा फायदा सनीनं चौकारामध्ये रूपांतर केलाय. बघूया हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अजय तर सज्ज झालाय, परंतु सनी आता आक्रमक होईल का. हा पुढचा चेंडू कमबॅक करण्यासाठी अजयला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. हा पुढचा चेंडू बघूयात. सोडून दिलाय, पंच वळतायत, दर्शवतायत. वाईट बॉल पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल. जाऊन पोचते धावा 11च्या घरात. ह्या धावा रोखणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही अवांतर चेंडू हाताळत असता त्यावेळेला मात्र तुमचं आणि विजयामधलं अंतर कमी होत असतं. आता साईड चेंज केली आहे.
आता फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागं. 2 बाउन्स कलेक्शन सुद्धा झालंय आणि एकाच धावेवर समाधानी. षटकाची सांगता झाली आहे. धावफलकावर 12 लागल्या गेल्यात आणि आता याच्या अधिकारचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने बघायला मिळतोय. चेतन वरंडेवाडी संघाचा कॅमेरामॅन, ज्यानं अष्टपैलू खेळाडूची भूमिका अनेक वर्ष वरंडेवाडी संघासाठी साकारत आलाय, तो चेतन ठरला या आधीच्या सामनावीराच्या किताबाचा मानकरी. पॉवर प्लेचं षटक आता खुलं करण्यात आलंय, म्हणजे पॉवर प्लेच्या या 38च्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. आणि आता गोलंदाजीच्या मार्कवर विजय, समोर सनी. पहिला चेंडू, पुल्लर लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी, ही गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला डॉट बॉल येतील त्याच वेळेला मात्र काहीर संघ या सामन्यामध्ये आपली साईड भक्कम करू शकतो. पाठीमाग अजय सुद्धा तेच समीकरण प्रत्येकाला क्लिअर करून दाखवत असताना आपल्याला बघायला मिळतोय. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सनी साडी. आता हा शरीराचा वेळ स्लोवर वन चेंज ऑफ द पे डायरेक्ट हिट झाला तर सनीच्या कानीचा दी एंड विकेट रनआउटचा हा झटका बसतोय सनीच्या रूपात अर्धे या संघाला. ही धाव घेणं गरजेचं होते का? जोखीमपूर्ण धाव घेत असताना मात्र सनीला इथं सुसाईड करावं लागलाय आणि सनीची विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काशी आपल्याला जागा घेताना बघायला मिळतोय. विजय आला आणि विजयनं अगदी मला वाटतं तर प्रत्येक काही संघाच्या प्लेयरांच्या चेहऱ्यावर खुशी आणून दिली. सुख आता आपल्याला बघायला मिळालं, कारण पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर सनी बॅक टू द पविलियन. आता बघूया काही संघानं कमबॅक केलंय का? 12 धावा झाल्या धावफलकावर. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय. पुढचा चेंडू, अरे बॅटने उडवला क्षेत्ररक्षक, त्या बाजूला कोणी नसेल डिक्लेअरच्या झोन मध्ये. पुन्हा एकदा एकच धाव. आतापर्यंत संदीपनं बॉल फेस केले 3, त्यातले 2 मारले डिक्लेअर मध्ये. एक धावेचं योगदान सध्या संदीपच्या बॅट मधून बघायला मिळतं. संदीप चांगला खेळाडू आहे, सध्या बॅट पॅच आहे, परंतु एक काळ या बॅट्समननं अनेक मॅचेस आपल्या संघासाठी जिंकून दिल्यात. तो जुना संदीप पुन्हा एकदा बघायला मिळेल का? परंतु समोर विजय आहे, ज्यानं मात्र गोलंदाजी धार मात्र आपली तेज केली आहे. या डान्सिंग डाऊन द विकेट, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पाठीमागे उभा आहे अजय, अजय कडून होत नाहीये चुकी. विकेटचं पतन, बॅक टू बॅक लागला हा झटका. सनी नंतर पुन्हा एकदा पाठीमागे येतोय संदीप. संदीपच्या बॅटिंगचा विनोद झाल्यानंतर आता विनोद बॅटिंग साठी आतमध्ये जातो. विनोद जर्सी नंबर 18 बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. आणि आता जर्सी नंबर 45 विजय गोलंदाजीच्या मार्कवर. आडव्या बॅटने अराउंड द कार्पेट हा शॉट खेळून काढलाय. कॉर्नरच्या दिशेने हा फटका खेळला. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळतं. दुपारचं 17 धावा जर मोठ्या फटक्यात येत नाहीयेत तर धावा धावून घ्याव्या लागतात. परंतु धावत असताना तुम्हाला तुमच्यामध्ये धावण्याची क्षमता सुद्धा असणं खूप गरजेचं असतं. हा पुढचा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अगदी ओमळीत जाऊन विसरतो हा चेंडू, चुकीला माती नाही, विकेटचं पतन. आणि आता विजयनं मात्र आपली कहाणी लिहायला सुरुवात केलं. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या स्थिरावली 15 या आकड्यावर. धावांची गरज आहे, 13 धावांची गरज आहे. षटकातून मला वाटतं अजून एक चेंडू शिल्लक आहे. येस येस सॉरी, षटक संपलेलं आहे. 6 चेंडूने 13 धावांची गरज आहे आणि विनोद बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये द मॅन, द मिथ, द मनवा मनीष यादव मैदानाच्या आतमध्ये आला. अंडराम क्रिकेटचा बेताज बादशाह आज ओराम क्रिकेट मध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर किरण. 13 धावा डिफेन्स करायचे. 13 पाहिजे ना, 28 विनय 15 झाले, 28 करायचे, 28 करायचे. तिथं चुकू शकतं, इथं चुकू शकतं. इथं 28 टार्गेट दिले. 28 टाकले. कोण होते ते मला माहिती. हा पहिला चेंडू इथं बघितला तर पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज येईल डगआउटकडे. पहिल्या चेंडूवर लागलाय झटका आणि काशी बॅक टू द पेव्हिलियन. 27 करायचे. किरण, अगदी आशेचा किरण घेऊन आलाय आपल्या संघासाठी. 27 करायचे का किती करायचे एकदा सांग. आई पहिले ना 28, आता मी काय सांगू. पहिले ना 28 लिहिले, 27 करायचे, 26 झाले. हे पहिले इथं 28 मी लिहिले. हा मग ते चुकीने लिहिले असेल. 27. आता 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. सर अंपायर बॉल आहे का? विकेट. येस, 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. नाही 27. 5 चेंडू आणि 12 धावा. ऐक ना, वाईट बॉल आहे पण तो वाईट काउंट करून अंपायर बोलतो ते विचार कन्फर्म कर. वाईट बॉल आहे, वाईट बॉलला विकेट असते. पंच वाईट बॉल आहे का? विकेट आहे. यस, 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. कोण गेला? आणि हा किरणचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. इथे सुद्धा पंच वळताय, पंचांनी दर्शवलाय वाईट बॉल. आता अवांतर धावसंख्येनं थोडासा स्कोर कार्ड चेंज करण्यात आलाय. आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. निरंकार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. अंडर प्रेशर ही मॅच. 5 चेंडू 11 धावा. एकीकडे किरण अष्टपैलू खेळाडू ज्यानं बॅटिंग मात्र चांगली केली, आता गोलंदाजीसाठी आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आला. आता हा चांगला फटका कव्हरच्या डोक्यावर हा घेऊन काढला. 1 धाव तरी कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी चित्त्याची चपाई दाखवली आहे का मनीष? विकेट साठी कॉल केला. पंचांचा बोट आकाशाकडे, म्हणजे फलंदाज बाद. सगळ्या किती पाहिजे? 12 पाहिजे ना, 12 म्हणून एक वाढी. 10 पाहिजे. 10 पाहिजे. फलंदाज बाद. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन आणि प्रदीप नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना कधी इकडे झुकतोय तर सामना कधी तिकडे झुकतोय. अगदी समतोल परिस्थितीत येऊन ठेपलेला हा सामना. एक मोठा फटका, सामन्याची कहाणी पुन्हा एकदा बदलेल आणि काही आलेले डॉट बॉल मात्र काहूर संघाकडे विजयाच्या दिशेने घेऊन जातील. पुन्हा एकदा पंच वळतायत, अगदी मेहुणा स्टाईल मध्ये दर्शवतात. येस, इट इज अ वाईड बॉल.
या बॅट बॉल आता पुन्हा एकदा धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा दिशा खराब आहे. ज्या वेळेला दिशा खराब असते त्यावेळेला दशा खराब करायला पंच आतमध्ये उपस्थित असतातच आणि या वेळेला मात्र एका धावेनं दशा खराब सुद्धा करण्यात आली आहे. आता रन्स टू बॉल मधलं अंतर पुन्हा एकदा कमी करण्यात आलंय आणि आता जर आपण बघितलं तर 4 चेंडू आणि धावींची गरज असेल. 8 धावा. निरंकार ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकच्या एंडला आपल्याला बघायला मिळते प्रदीप हा फलंदाज. समोर नवतरुण किरण. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चांगला फटका खेळून काढलाय आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने डिक्लेअरच्या झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि मिळेल फक्त सिंगल. 3 चेंडू आणि 7 धाव्यांचं समीकरण. सामना जरा थोडासा विलंब होतोय. पटापट घ्या. प्रथम विकेटने किरण. चांगली गोलंदाजी राहिली आहे निरंकारसाठी हा चेंडू. इथे मात्र स्लो बाउन्सर शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. उत्तर मिळालंय निरंकार विरुद्ध आणि डॉट बॉल आलाय. 2 चेंडू 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. निरंकार ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या मार्कवर जर्सी नंबर 00 किरण. आता हा बॅटची कडा. विकेटचं बटन आणि इथं मात्र सामना जवळपास आपल्या खिशात घातलाय. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. आता मात्र फक्त चमत्कारच या सामन्यामध्ये अर्धव संघाला जिंकू शकतो आणि तो चमत्कार घडवण्यासाठी चमत्कारिक माणूस ओम या मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलाय. काय गोलंदाजी करतोय. हाईट कमी आहे परंतु फाईट जर आपण बघितलं तर अगदी मोठ्या मोठ्यांना सलामी ठोकायला लागेल अशा प्रकारची फाईट सध्या किरणची राहिली आहे. काही अवांतर धावा आल्या जरूर परंतु जो टप्पा धरून ठेवलाय त्या टप्प्यावर मात्र चांगला आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. वरंडेवाडी संघ एक सामना जिंकून उपांत्य फेरीत गेलाय. तिथे जाऊन या जिंकेल त्याच्या सोबत खेळायचं म्हणजे सज्ज तर असेलच. हा पुढचा चेंडू शेवटचा आहे. चांगला बॅट खेळलाय कावकरांच्या दिशेने. एकच धाव मिळेल आणि सामना मात्र इथं जिंकलाय काही संघ. हार्ड लक बॅड लक अर्धव संघ.